कार्याचा आवाज महाराष्ट्रामध्ये मी खुशी गायकवाड आपलं स्वागत करते। आज आपल्यासोबत आहे चांदूर रेल्वे नगराध्यक्ष पदाच्या विजयी उमेदवार डॉक्टर प्रियंका निलेश विश्वकर्मा। तर ताई, आपल्याला विजय प्राप्त झालेला आहे, तर यावर तुमचे काय म्हणणं? मी सांगू इच्छितो की हा जो विजय आहे माझा वैयक्तिक नसून निश्चित आहे चांदूरचे प्रत्येक जनतेचा विजय आहे। आणि आमची जी टीम जे आतापर्यंत दिवस रात एक करून लागलेली होती त्यांच्या पूर्ण टीमचा विजय आहे। आणि त्यासाठी ही टीमची चांदूरवासियांची खूप ऋणी आहे आणि ज्या विश्वास ठेवून त्यांना आम्हाला हा चांदूरची प्रथम नागरिक म्हणून निवडून दिला, तर निश्चितच त्यांच्या विश्वासाला मी मान ठेवून आणि त्यांचे प्रत्येक सण पूर्ण करण्याची तयारी। आपल्या विजयाचा श्रेय कोणाला? निश्चितच हा विजय माझी नाही, पूर्ण टीमची आहे। टीमने खूप मेहनत घेतली, आमच्यावर विश्वास ठेवला, त्यांचा वेळ दिला। त्यानंतर आमचे सर्व मार्गदर्शक डॉक्टर निलेश विश्वकर्मा असले आणि अनेक मार्गदर्शक आहे ज्यांना वेळोवेळी आम्हाला योग्य दिशा दिली आणि मार्गदर्शन केले, आत्मविश्वास दिला। त्यानंतर अनेक पक्ष आहे, शिवसेना, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून पाठिंबा दिला। तर त्या पाठिंब्यामुळे आणि निश्चितच राजकारण जनतेच्या होता, पण पाठबळ कुटुंबाच्या असतं, तर निश्चित माझ्या कुटुंब सर्वांच्या मिळून मी त्यांच्या सर्वांना शिरो देते आणि त्यांच्या मनापूर्वक आभार मानते। चांदूरच्या विकासासाठी तुमचं पहिलं पाऊल काय राहणार? आता पहिली जी आपल्या चांदूरची गरज आहे तर निश्चितच त्या आहे आपला मूलभूत सुविधा। तर निश्चितच पाणी, रोड, रस्ते हे पासून सुरुवात करू, पण निश्चितच त्यानंतरही आपल्याला पोहोचायचं आहे। तर निश्चितच त्यासाठी विद्यार्थ्यांचा विषय असला, रोजगारचा विषय असला, महिला असल्यामुळे महिलांची जी अडचण असते त्यासाठी मार्ग काढण्याची माझी मानसिकता आहे। त्यामध्ये असलं सक्षमीकरण महिलांच्या, त्यांची सुरक्षा, असे अनेक विषय आहेत जे आपल्या चांदूरात असले पाहिजे, पण आतापर्यंत झाले नाही। ते सर्व गोष्टी आपण त्यांच्यासाठी तयार करू। आपण प्राध्यापक प्रियंका निलेश विश्वकर्मा यांच्यासोबत संवाद साधलेला आहे, तर बघत राहा आर्यस न्यूज, सक्षम महाराष्ट्र, आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्र।